हाय बहिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आय होप तुम्ही सगळ्यात खूप चांगल्या असाल आणि आपापलं काम फुल मौज मस्तीने पॉझिटिव्ह एनर्जीसोबत करत असाल. आज चालू महिना ऑगस्ट 2026 आहे. म्हणजे आपल्या या वर्षाचा 8वा महिना सुरू झालेला आहे. सुरू काय, अर्धा संपलेला आहे. आता या वर्षात फक्त आपल्याकडे 4.5 महिने उरले आहेत. आणि आजचा हा व्हिडिओ खास त्या बहिणींसाठी आहे ज्यांनी अजूनपर्यंत स्टिचिंगमध्ये किंवा जे काही काम करत असतील त्या कामामध्ये, त्या व्यवसायामध्ये सुरुवात केलेली नाही, ज्यांना अजून कशाची ऑर्डर मिळालेली नाही किंवा ज्यांना मनापासून काम सुरू करायचं आहे पण त्यांना कुठेतरी भीती मनात वाटते. काही जणी विचार करत असतील की आपल्याला हे काम जमेल का की नाही जमत. काही जण म्हणत असतील कधी थोडं शिकते मग काम सुरू करेल. काही जण म्हणत असतील उद्या सुरू करेल. काही जणींचं तर हे उद्या परवा करता करता पूर्ण महिना निघून जाईल. पण तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगते, जर तुम्हाला खरंच टीचिंग किंवा जे काही तुम्ही काम करत असताल त्या कामामधून काही करायचं असेल, काही कमाई करायची असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, तर सुरुवात करायची असेल तर परफेक्ट टाईमची वाट न पाहता सुरुवात करा. कारण परफेक्ट टाईम असा वेगळा काही येत नाही. आपण सुरुवात करतो आणि तोच आपला परफेक्ट टाईम बनतो. चालू महिना ऑगस्ट आहे आणि माझ्या मते आजपासून सुरुवात करण्यासाठी हा खूप चांगला वेळ आहे. कारण आपल्याकडे अजून 4.5 महिने आहेत. तुम्ही मागचे 7 महिने काय केलं नसेल तर ठीक आहे, गेलं ते गेलं. पण आता पुढचे 4.5 महिने तसेच गेले तर त्याची जबाबदारी आपलीच असेल. म्हणून मागच्या वेळेला काय झालं, किती वेळ वाया गेला, किती काम राहून गेलं, याचा विचार करत बसण्यापेक्षा आजपासून काय करता येईल याचा विचार करा. कारण मागचा महिना आपण परत आणू शकत नाही. मग पुढचा महिना आपल्या हातात आहे. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. गेल्या महिन्यातही मी तुम्हाला सांगितलं होतं, गेल्या महिन्यात नाही, मी आत्ता सुरुवातीला व्हिडिओ टाकायला चालू केले. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःमध्ये काहीतरी चेंज करायचे आहेत, काम सुरू करायचं आहे, नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. आणि मला माहीत आहे अनेक बहिणींनी ते मनापासून ऐकलं असेल. काहींनी कमेंटमध्ये आपली नावंही लिहिली असतील. काहींनी मनात ठरवलं असेल की आता काम सुरू करू. काहींनी कमेंटमध्ये नावंही लिहिली असतील. ज्यांनी नावं नसतील लिहिली त्यांनी प्लीज लिहा आणि तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये प्लीज विचारा. काहींना मनात ठरवलं असेल की आता काम सुरू करायचं. फक्त ठरवून उपयोग नाही, आपण ॲक्शन घेतली पाहिजे. कारण तुम्ही कितीही व्हिडिओ पाहिले, कितीही नवीन गोष्टी शिकल्या, कितीही प्लॅनिंग केली, पण प्रत्यक्षात काम सुरू केलं नाही तर त्याचा फायदा काय. समजा तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग येतं, जे काही काम येतं ते XYZ तुम्हाला बेसिक काम येतं, तुम्ही एखादी गोष्ट बनवू शकता. पण जर तुम्ही ते काम घेण्यासाठी पुढे चालला नाहीत, लोकांना सांगितलंच नाही, काम दाखवलं नाही, तर ऑर्डर कुठून येणार. म्हणूनच सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मला येत नाही, माझं काम परफेक्ट नाही, लोकांना आवडेल का, कोणी ऑर्डर देईल का, हे विचार प्रत्येकाच्या मनात येतात. पण तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुम्हाला तुमचं काम किती चांगलं आहे हे कसं कळणार किंवा कसं लोकांना दाखवणार. सुरुवातीच्या प्रत्येकाचं काम परफेक्ट असेलच असं नाही. पण काम करत राहिल्यावर हातात सफाई येते, काम करत राहिल्यावर कॉन्फिडन्स पण येतो, काम करत राहिल्यावर स्पीड पण वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला कळायला लागतं की हो, मला हे तर येतं, मी हे करू शकते, मला हे काम करता येतं. म्हणून आज मी तुम्हाला एकच सांगणार आहे, भीतीमुळे थांबू नका. तुम्हाला जे येतं त्यापासून सुरुवात करा. तुम्हाला जितकं येतं तितकं काम करा आणि काम करत करत पुढे शिका. कारण शिकत राहणं आणि काम करत राहणं हे दोन्ही एकत्र चालतं. फक्त शिकत राहायचं आणि काम कधीच सुरू करायचं नाही असं करू नका. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ऑगस्ट महिना सुरू झाला आहे म्हणजे अर्धा संपत आला आहे आणि या महिन्यापासून अनेक ठिकाणी कामाची सुरुवात होते. प्रत्येक छोटा सेलर असो किंवा मोठा सेलर असो, प्रत्येकजण आपल्या कामासाठी मार्केटकडे बघत असतो. कारण प्रत्येकाला वाटतं की आता काम वाढेल, लोकांची खरेदी वाढेल आणि आपल्याकडेही काम येईल. आणि त्यामुळेच जर तुम्ही स्टिचिंग करता, ब्लाऊज बनवता, हे काम शिकत असाल तर तुम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे किंवा जे काही तुम्ही काम करत असाल त्यासाठी तुम्ही तयार केलं पाहिजे. फक्त दुसऱ्याकडे बघत बसायचं नाही. तिच्याकडे ऑर्डर आले, तिने काम सुरू केलं, तिने एवढी कमाई केली, असं दुसऱ्यांचं बघत बसण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे बघा.
तुम्ही आज काय करू शकता? आज एक ब्लाऊज तयार करू शकता का? आज तुमचं काम लोकांना दाखवू शकता का? आज तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगू शकता का की तुम्ही स्टिचिंग करता किंवा तुम्ही जे काही काम करता ते करता? जसं की मी स्टिचिंग करते, आज एक नवीन डिझाईन शिकू शकता का? या छोट्या गोष्टी आहेत, पण या छोट्या छोट्या गोष्टी पुढे मोठ्या होतात. आणि माझ्या ज्या बहिणींनी अजून काम सुरू केलं नाही त्यांना मी एक प्रश्न विचारते, तुम्ही नेमकं कशाची वाट बघत आहात? परफेक्ट मशीनची, परफेक्ट डिझाईनची, परफेक्ट कस्टमरची, परफेक्ट कॉन्फिडन्स काम सुरू केल्यानंतर येतो. सुरुवात करण्याआधी कॉन्फिडन्स पूर्ण असतोच असं नाही. म्हणून स्वतःला एक संधी द्या. तुम्ही चुकाल कदाचित, पण त्या चुकीतून शिकाल. पहिलं काम थोडं कमी परफेक्ट होईल कदाचित, पण दुसरं काम पहिल्यापेक्षा चांगलं होईल, तिसरं त्यापेक्षा चांगलं होईल. आणि काही दिवसांनी तुम्ही मागे वळून बघत असाल ना, मागे वळून बघाल आणि म्हणाल, आपण तेव्हा सुरुवात केली नसती तर आज इथपर्यंत आलोच नसतो. म्हणून सुरुवात करा. आता एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते, गेल्या महिन्यात तुम्ही काहीच केलं नसेल तर त्याची खंत वाटायला हवी, कारण वेळ निघून जातो. पण खंत फक्त खंत म्हणून ठेवायची नाही, त्या खंतीचा उपयोग ॲक्शन घेण्यासाठी करायचा. माझा एक महिना वाया गेला, ठीक आहे, पण आता पुढचा महिना वाया जाऊ देऊ नका. मी मागच्या महिन्यात सुरुवात केलं नाही, ठीक आहे, पण आता सुरू करा. आज सुरू करा, कारण अजूनही उशीर झालेला नाही. आपल्याकडे 5 महिने आहेत, 5 महिने कमी नाहीत. जर तुम्ही आजपासून थोडं थोडं काम केलं तर 5 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःमध्ये खूप चेंज करू शकता. जसं की मी स्वतःला असं बोलली आहे की मी 5 महिन्यामध्ये चेंज करून दाखवणार. आज तुम्हाला ज्या गोष्टी अवघड वाटत आहेत त्या काही महिन्यांनी सहज वाटू शकतात. आज ज्या कामासाठी तुम्ही खूप वेळ घेत आहात तेच काम पुढे कमी वेळात होऊ शकतं. आज जिथे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही तिथे पुढे कॉन्फिडन्स येऊ शकतो. पण त्यासाठी पहिलं पाऊल आज घ्यावं लागेल. आणि माझ्या ज्या बहिणींना आधीच काम सुरू केलं आहे त्यांना मी खरंच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन म्हणेन, कारण त्यांनी फक्त विचार केला नाही, त्यांनी ॲक्शन घेतली. काही बहिणींना काम सुरू केलं, काहींना आउटपुट काढला, काहींना 2,000 रुपयाची कमाई केली, काहींनी 3,000 रुपयाची कमाई केली. आता त्या मला शेअरसुद्धा करतात व्हॉट्सअपला. आजूबाजूच्या मैत्रिणी माझ्या ज्यांनी जे काही काम सुरू केले ते ताई किंवा मीरा किंवा दीदी अशा बोलतात आणि म्हणतात, आम्ही अशा पद्धतीने काम सुरू केलं. हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त चांगली वाटते, कारण कमाईची रक्कम किती आहे यापेक्षा मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं की तुम्ही सुरुवात केली, तुम्ही स्वतःला एक संधी दिली, तुम्ही तुमच्या कामावर विश्वास ठेवला आणि तुम्ही घरातून बसून फक्त विचार करत राहिला नाहीत तर प्रत्यक्षात काम केलं. हीच सुरुवात पुढे तुम्हाला आणखी चांगलं काम करण्यासाठी मदत करेल. आता ज्यांनी अजून सुरुवात केलेली नाही त्यांनी दुसऱ्याची कमाई बघून फक्त विचार करू नका, तिला ऑर्डर मिळाली मला का नाही असं म्हणण्यापेक्षा स्वतःला विचारा, मी ऑर्डर मिळवण्यासाठी काय केलं? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण स्वतःला हा प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर मिळायला सुरुवात होते. आपण लोकांना आपल्या कामाबद्दल सांगितलं का? आपलं काम दाखवलं का? नवीन डिझाईन शिकली का? आपल्या कामाचा फोटो काढला का? आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितलं का? आपल्याला जे येतं ते नीट करण्याचा प्रयत्न केला का? या गोष्टी आपण केल्या तर हळूहळू पुढे जायला सुरुवात होईल. म्हणून माझ्या बहिणींनो, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कुठून सुरुवात करताय हे महत्त्वाचं नाही, तुम्ही सुरुवात करता की नाही हे महत्त्वाचं आहे. आज तुमच्याकडे छोटं काम असेल तरी करा, एक ब्लाऊज असेल तरी करा, एक ऑर्डर असेल तरी करा, एक कस्टमर असेल तरी नीट काम करा. कारण एक कस्टमर तुमच्यासाठी पुढचे कस्टमर घेऊन येऊ शकतो, पण त्यासाठी पहिल्या कस्टमरला तुम्ही तुमचं चांगलं काम दाखवलं पाहिजे. आणि कामाबरोबर प्रामाणिकपणाही तितकाच महत्त्वाचा आहे. कस्टमरला जेवढं काम सांगितलं आहे तेवढंच काम करा, जितका वेळ लागणार आहे तेवढा वेळ सांगा आणि जे शक्य आहे तेच प्रॉमिस करा. कारण कामात विश्वास तयार झाला की तोच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा फायदा असतो. आज तुम्ही एका व्यक्तीचं काम चांगलं केलं तर ती व्यक्ती जो पण महिना चालू आहे, जो पण दिवस चालू आहे, जी पण वेळ चालू आहे त्या वेळेपासून, त्या दिवसापासून, त्या महिन्यापासून सुरुवात करा. महिना, वेळ हे फक्त कॅलेंडरमधला एक नवीन महिना सुरू झाला आहे असं समजू नका, कारण हा महिना तुमच्या कामाची सुरुवात करण्याचा महिना बनवा. ऑगस्टपासून सुरुवात करा. मी ऑगस्टपासून सुरुवात केली आहे म्हणून मी सारखी ऑगस्ट बोलते. तुमचा जो पण दिवस असेल, जी पण तारीख असेल, जो पण महिना असेल
त्या महिन्यापासून सुरुवात करा. आज छोटं काम करा, उद्या त्यात थोडी सुधारणा करा, आज परवा अजून काही नवीन शिका आणि असं थोडं थोडं करत राहा. काही दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्येच फरक दिसेल आणि 5 महिन्यांनी तुम्ही आजपेक्षा खूप पुढे असू शकता. पण त्यासाठी आजची सुरुवात गरजेची आहे. म्हणून ज्यांनी अजून सुरुवात केलेली नाही त्यांनी स्वतःला एक संधी द्या. भीती वाटत असेल तर सुरुवात करा. कॉन्फिडन्स कमी असेल तरी सुरुवात करा. काम परफेक्ट नसेल तरी सुरुवात करा. काम करत करतच परफेक्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार करत बसल्याने काम सुरू होत नाही. काम सुरू केल्यावरच पुढचा मार्ग दिसायला लागतो. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला सांगते, ऑगस्टपासून स्वतःसाठी सुरुवात करा. मी सारखी ऑगस्ट का बोलत आहे? कारण माझ्या डोक्यात बसलं आहे की मी ऑगस्टपासून चालू केलं आहे. तुमचा जो पण काही महिना असेल, वारा असेल, त्या वारापासून सुरुवात करा. तुमचं काम तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमची वेळ तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची मेहनत तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि तुमच्यावर तुमचा स्वतःचा विश्वास सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मागचे 7-7.5 महिने गेले असतील तर जाऊ द्या. आता पुढचे 5-4.5 महिने आहेत. महिने तुमच्या हातामध्ये आहेत. हातातून जाऊ देऊ नका. आजपासून कामाला लागा. जे येतं ते करा, जे येत नाही ते शिका. चुका झाल्या तर त्यातून शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थांबवू नका. कारण कधी आपल्याला फक्त एक सुरुवात हवी असते. एक छोटं पाऊल, एक छोटा प्रयत्न आणि त्यातूनच पुढची मोठी वाट तयार होते. म्हणून सगळ्या बहिणींना माझे एकच सांगणं आहे, जर मनापासून काम करायचं असेल तर आजपासून करा. उद्यासाठी ठेवू नका. कारण उद्या पुन्हा येईल आणि आपण पुन्हा उद्या सुरू करू असं म्हणू. असं करता करता वेळ निघून जातो. म्हणूनच आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. आज काहीतरी करा. छोटं करा पण करा आणि तुमच्या कामाची सुरुवात करा. तुम्ही किती पुढे जाल हे आज आपल्याला माहीत नाही, पण सुरुवात केली नाही तर कुठेच पोहोचणार नाही हे नक्की आहे. म्हणून चला, जो काही महिना चालू आहे त्या महिन्यापासून एक नवीन सुरुवात करूया. मन लावून काम करूया. पॉझिटिव्ह एनर्जीसोबत काम करूया आणि या उरलेल्या 5 महिन्याचा पूर्ण फायदा घेऊया. ज्यांनी कधीच सुरुवात केली नाही त्यांनी अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांनी अजून सुरुवात केलेली नाही ज्यांनी आधीच सुरुवात केलेली आहे त्यांनी अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांनी अजून सुरुवात केलेली नाहीच त्यांनी आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजून किती दिवस फक्त विचार करत बसणार? उत्तर तुमच्याकडेच आहे आणि सुरुवातही तुमच्याच हातात आहे. म्हणून आजपासून सुरुवात करा. तुमच्या कामासाठी, तुमच्या कॉन्फिडन्ससाठी आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. बस एवढंच सांगायचं होतं. मनापासून काम करा, प्रामाणिकपणे काम करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सुरुवात केली तर पुढचा मार्ग नक्कीच हळूहळू तयार होत राहील. तर माझ्या बहिणींनो, एवढंच सांगायचं होतं. आता फक्त विचार करत बसायचं नाही तर कामाला सुरुवात करायची. आज अजून वेळ गेलेली नाही. छोट्या कामातून सुरुवात करा. मन लावून काम करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सुरुवात केली तरच पुढचा मार्ग नक्की हळूहळू तयार होईल. म्हणून चला, आजपासून एक नवीन सुरुवात करूया आणि आपल्या कामाला पुढे घेऊन जाऊया. आणि पुढचा विषय कशावरती घेऊ ते सांगा प्लीज. थँक्यू सो मच माझ्या बहिणींनो.